नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंटसारखे सांबार घरच्या घरी कसं बनवायचे। चवीला एकदम खूप मस्त होते, कलर पण खूप मस्त येतो, चव एकदम बाहेरच्यासारखी होते, अफलातून चव लागते। नक्की ट्राय करा। चला तर बघूया आपण रेसिपी। त्यासाठी मी काय केलं आहे, इथे तुरीची डाळ मी 1 तास भिजवून घेतलेली आहे। बघा डाळ एकदम मस्त भिजलेली आहे। डाळ कशासाठी भिजवायची तर ती लवकर शिजते कुकरला। नंतर एका कुकरमध्ये जी आपण भिजवलेली डाळ होती ती घालून घेतली, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घातला आणि 2-3 बीटाच्या फोडी घातल्या अशा बारीक चिरून। त्याने काय होतं, कलर मस्त येतो आणि त्याची एक गोड अशी टेस्ट लागते बीटाची। आता हळद घालून कुकरला मी 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। बघू शकता आपली डाळ मस्त शिजलेली आहे। नंतर आता एका टोपामध्ये तेल घालून घेतलं। एका टोपामध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी मोहरी घालून घ्यायची। जिरी चांगली तडतड केली की त्याच्यामध्ये मी इथे अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घातलं होतं ते घालून घेते। अद्रक आणि लसणाने खूप छान टेस्ट येते। कोण कोण घालतं आवडीप्रमाणे, पण छान येते टेस्ट, एकदा नक्की ट्राय करा। नंतर त्याच्यामध्ये थोडासा कांदा घातला, बारीक चिरलेला कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतला। त्याच्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पाने घातली आणि इथे साल काढून घेतलेला एक बटाटा घालून घेतला। नंतर एक वांग चिरून घातलेला आहे। तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। माझ्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या तेवढ्या मी सगळ्या घातलेल्या आहे। 2-3 मिनिटं हे भाज्या शिजू दिल्या। नंतर त्याच्यामध्ये हा माझा एव्हरेस्टचा सांबार मसाला आहे तो घालून घेत आहे। 2-3 मिनिटं मसाला परतायचा। नंतर आता माझ्याकडे काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे ती घालून घेतली आणि थोडंसं पाणी घालून मसाला चांगला शिजवून घेतला। नंतर त्याच्यामध्ये जी आपण डाळ मिक्सरला शिजवून घेतली होती ती घालून घेतली। वरतून थोडंसं पाणी घातलं। बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे। नंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली बारीक चिरलेली आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि एक 10 मिनिटं हे सांबार चांगलं शिजवून घेतलं। तयार आहे रेस्टॉरंटसारखं सांबार घरी केलेलं आहे। चव मस्त होते, टेस्ट एकदम अफलातून लागते। नक्की ट्राय करून बघा। चॅनलला नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।